नांदेड़ दक्षिण के नवनिर्वाचित विधायक आनंद पाटिल बुंडारकर ने आज सरकारी रेस्ट हाउस में महानगर पालिका आयुक्त के साथ समीक्षा बैठक की। इस दौरान विधायक पाटिल ने निर्वाचन क्षेत्र के विभिन्न समस्याओं का समाधान निकालने के लिए प्रशासन को आवश्यक दिशा निर्देश दिए। इस समीक्षा बैठक में विधायक ने स्थानीय विकास के मुद्दों पर जोर दिया और प्रशासन से त्वरित समाधान की अपेक्षा व्यक्त की। मी आज महानगरपालिका सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांना सूचना देऊन मी बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि त्या बैठकीला सर्व हेडचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आज महापालिकेचा बैठक घेण्याचा उद्देश असा आहे, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने जी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे त्या जबाबदारीसाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी आज ते बैठक या ठिकाणी बोलवलेली आहे। निवडून आल्याच्या नंतर जनतेच्या जे अपेक्षा असतात ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत। त्यांना माहिती आहे की आनंदराव पाटील बोंडारकर हे एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे जनतेच्या अपेक्षा अधिक या ठिकाणी माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वाढलेला आहे। त्यासाठी जनतेच्या कामासाठी जे जे करता येईल ते करण्याची तयारी या ठिकाणी माझी राहणार आहे। म्हणून शहरातले अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत, त्या विषयाच्या अनुषंगाने मी आज बैठक या ठिकाणी बोलवली होती। त्यामध्ये प्रामुख्यानं शहरामध्ये जे काही ड्रेनेज लाईन असतील, पथदिवे असतील, शिशी रस्ते असतील, जे काही विकासात्मक जे कामं आहेत त्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी मी बैठक बोलवली होती आणि सर्व हेडचे अधिकारी माननीय आयुक्त साहेब या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते। अतिशय सविस्तर अशी बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर अशी चर्चाही माझ्यासोबत केलेली आहे। त्यांना मी आदेशित केलेलं आहे की पुढच्या काळामध्ये जे काही जनतेच्या समस्या आहेत ते आपण तात्काळ मार्गी लावाव्यात यासाठी मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये बंद आहेत। जे काही लोकांचा घरकुलाचा विषय आहे त्या सगळ्या विषयावरती सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि लवकरात लवकर जे काही विषय शहरामध्ये प्रलंबित आहेत, स्वच्छतेचा विषय आहे, कचऱ्याचा विषय आहे, ड्रेनेज लाईनचा विषय आहे, गुंठेवारीचा विषय आहे। मी गुंठेवारीसाठी सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी माझ्याकडे, त्यांच्या विनंती अर्ज माझ्याकडे आलेले आहेत। मी त्यांना विनंती केलेली आहे की काही कालावधी त्याच्यामध्ये आपण वाढून दिला पाहिजे आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की कालावधीसुद्धा ती वाढून मिळणार आहे। अनेक विषयासाठी मी ते बैठक बोलवली होती आणि अतिशय सकारात्मक या ठिकाणी बैठक झालेली आहे। पुढच्या काळामध्ये जनतेला कुठलाही त्रास होणार नाही यासाठी अधिकारी आणि मी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे काम करणार आहे।